आणि एक महत्त्वाची बातमी, रायगड जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। प्रशासनानं रोपवे बंद केलेला आहे। आजपासून हा रोपवे बंद असेल। पायऱ्यावरून सुद्धा रायगडवर चढता येणार नाहीये। पायऱ्यावरून रायगडकडे आणि रोपवेवरून रायगडकडे जाण्यास लोकांना प्रतिबंध लावण्यात आलेला आहे। रायगड जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे। प्रशासनाने रोपवे बंद करण्याचा निर्णय घेतलाय। आजपासून हा रोपवे बंद असेल तर पायऱ्यावरून सुद्धा रायगडवर चढता येणार नाहीये। पायऱ्यावरून रायगडकडे आणि रोपवेवरून रायगडकडे जाण्यास लोकांना आता प्रतिबंध लावण्यात आलेला आहे। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी राहुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। राहुल, रायगड जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला, यामुळे प्रशासनाने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत किल्ल्यावर जाण्यासाठी। काय महत्त्वाची अपडेट आहे? स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडवरती पावसाळ्यामध्ये खूप सारे पर्यटक येत असतात आणि तिथे रिस्टोरेशनचं काम पण सुरू आहे। साधारणपणे 2000 कोटी रुपये खर्च करून किल्ले रायगडचं रिस्टोरेशन सुरू आहे। तिथे संबंधित असलेल्या मंडळींनी जी आता माहिती दिली त्यानुसार काल मध्यरात्रीपर्यंत बरेच पर्यटक हे तिथे अडकले होते आणि रायगड किल्ल्यावरचं जे महाद्वार आहे त्या महाद्वाराच्या आतमधून कधीही आजपर्यंत पावसाचं पाणी आलेलं नव्हतं। परंतु ते पावसाचं पाणी आल्यामुळं एक काळजी म्हणून प्रशासनानं रायगड किल्ल्यावरती पर्यटकांना जाण्यासाठी असलेला जो रोपवे आहे तो बंद केलेला आहे। तो किती काळासाठी बंद केलेला आहे याबद्दलची माहिती नाहीये। तसेच पायऱ्यावरून जे पर्यटक रायगड किल्ल्यावरती जातात त्यांना सुद्धा प्रतिबंध घालण्यात आलेला आहे। थोडक्यात रायगड किल्ल्यावरती आज कोणालाही जाता येणार नाही। काल जी दृश्य अत्यंत भेसूर स्वरूपाची दिसत होती की शेकडो पर्यटक हे रायगड किल्ल्यावरती पायऱ्यावरती अडकलेले होते। महाद्वारातनं पाणी मोठ्या प्रमाणामध्ये येत होतं आणि आपण किरण त्याच वेळेला ढगफुटी सदृश्य पाऊस म्हणतो ज्या वेळेला अगदी काही फुटावरचं सुद्धा दिसत नाही आणि तशी स्थिती काल रायगड किल्ल्यावरती होती। अधिकृत आकडे यायचेत, परंतु अनेक जण असं म्हणतायत की या आजवर त्यांनी कधीही रायगडावरती एवढा प्रचंड पाऊस बघितलेला नव्हता की समोरचं काहीही दिसत नाही त्यांना। अगदीच धन्यवाद राहुल, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।